आज सकाळ सकाळी उठून आपल्याला जायचं होतं शेडगेवाडीला आणि रस्त्याचा विषय तुम्हाला माहीतच आहे, कार्यक्रमच. आणि चरणाच्या पुढचा हा पॅसेज आपल्याला लई भारी आवडतो बघा. एकदम बेकार आहे कारण जाडी सगळी, पण ही जाडी रोडच्या कामात राहते का काय माहीत. डायरेक्ट आलो आपण शेडगेवाडीजवळ आणि ह्या ब्रिजचं काय विषय करणार आता रोडमध्ये काय कळणार आले मित्रांनो. कारण विषय कसा आहे बघा की बारकाचा ब्रिज आहे, आता रोड मोठा धरला आहे गाड्यांनी, ब्रिज पाडला तर अवघड होणार. आणि ब्रिजचा विषय बघा की सगळं पाणीच, कॅनेलचं वर पाणी आलं की सगळं खाली पाणीच पाणी. मग काय आम्ही पोचलो डायरेक्ट शेडगेवाडीत आणि पहिलं जाता जाता म्हटलं पहिलं तेल टाकून यावं. मग डायरेक्ट थांबलो नाही आणि गेलो डायरेक्ट पंपावर. इकडचा रोड बघा बारीक आहे खतरनाक. आणि पंपावर पोचलो आणि काही दादा कुठं गायबच. दादांनी शोधायला तिथं 10-15 मिनटं वेळ गेला. तोपर्यंत गाड्या 2-3 आणि पुढं आपल्या लागलेल्या. मग काय दादा काही येते ना काय वाट बघित थांबलो. तोपर्यंत मग आलं तर दादा काहीतरी काम करीत होत्या आतमध्ये ऑफिसमध्ये. आणि हे बघा आलेत. काय दादानी पहिल्या पुढच्या 2 गाड्या टाकून घेतल्या पटापट. आणि दादानी म्हटलं आपल्या गाडीत बी एकदाच भरा, कारण आपण लई दिवस जरा चालवणार आहे. यात्रेच्या ह्याच्यात आपल्याला काय तेल टाकाय परत भेटणार नाही. म्हणून दादानी म्हटलं डायरेक्ट 730च करा, टाकीच फुल करून टाकतो. दादाने बी घेतला नोजल आणि टाकला टाकीत. आणि काय मग बेकार विषय 730 झाल्यावरच काढलं. आणि दादाने दिलेलं 800 रुपये त्यातलं तिने 70 रुपये परत दिलं. हे बघा सुट्ट पैसे खिशात घालून आम्ही लगेच तिथनं मारली कल्टी. आणि मित्रांनो बघा टाकी बी जराची फुल व्हायला 1000 रुपये त्याला बसते क्लिअर आपल्या गाडीत. तिथनं डायरेक्ट पोचलो रामदेव लाईट हाऊसमध्ये. तिथं आपल्याला घ्यायचं होतं मटेरियल. मग दादाने मटेरियल बी पॅक करून टाकलं, बॅग असाकच भरलेली. आणि पायपी तर काही बेकार जरा झालेली आहे. आता गाडीला डायरेक्ट बांधलेली आहे पायपी. काय विषय आहे का हे बघा. मग काय घेऊन लागलो वाटेला, मागं पुढं सगळं सामानच सामान. डायरेक्ट पोचलो पहिला गावात जरा मटेरियल द्यायचं होतं ना, आम्ही थांबलो. मग तिथनं डायरेक्ट गेलो देवळात. आणि इथली जरा वायर आपल्याला करून टाकायची होती घालून. मग काय गाड्याने लावलं कामाला आणि लगेच झापकनी वायर बी टाकून घेतली. आणि तिथनं खाली आलो काय बेकार विषय डायरेक्ट दवाखानाच. कारण विषय काय झालेला आपल्याला जराशी आलेली कणकण वाजून. मग काय डायरेक्ट जाऊन डॉक्टरांनी भेटलो. काहीतरी चांगलं करायचं म्हटलं की हे मागं आहेच. काय औषधं घेतली नाही, गेलो डॉक्टरांच्याकडे, द्या म्हटलं लिहून. धन्यवाद मित्रांनो. भावाला फॉलो आणि लाईक करायचं विसरू नका.